शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहेत. कारण की राज्याचे नवीन कृषी मंत्री यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. नेमके ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या फायद्यासाठीच हा चॅनल खोलण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला माहितीच आहे, काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारामध्ये राज्याला नवीन कृषी मंत्री लावले. या अगोदर धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये पीक विमा सुरू करण्यात आलेला होता. पीक विम्याचा बराचसा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यातली त्यात पण पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याच्या कारणास्तव किंवा इतर मुद्द्यांवरून आपल्याला धनंजय मुंडे हे पुन्हा कृषी मंत्री होताना दिसलेले नाही. मग आता राज्याचे नवीन कृषी मंत्री झालेले आहेत, जे की सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. यांनी आपली प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही मार्च आणि एप्रिल महिन्यानंतर करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे. आता ते याविषयी का बोलले ते जाणून घ्या, तर लक्षात घ्या. संपूर्ण खेळ असतो तो पैशांचा. लाडकी बहीण योजनेसाठी खूप अडचणी आल्या, परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. शेवटच्या 2 महिन्यांसाठी का होईना किंवा 3 महिन्यांसाठी का होईना अतिरिक्त 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आणि 1500 रुपये याप्रमाणे हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरही देण्यात आला. तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. त्याचं कारण म्हणजे आर्थिक बजेट. लक्षात घ्या, आपल्या राज्याचं आर्थिक बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मांडलं जातं आणि याच बजेटमध्ये कृषी मंत्रालयाला जितके पैसे आवंटित होतील, जितके पैसे दिले जातील त्यानुसार कर्जमाफीचा निर्णय हा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माणिकराव कोकाटे यांनी मार्च एप्रिल नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल याविषयीचं विधान केलेलं आहे. कारण की त्यासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद लागणार आहे. इतके पैसे तर 2024च्या आर्थिक बजेटमध्ये मांडलेले नव्हते आणि त्यातले त्यात फक्त एकाच खात्याला इतके पैसे देणं म्हणजे तेही योग्य नाही. या कारणास्तव फक्त पीक विम्यासाठी जितके पैसे लागतील तितके 2024मध्ये कृषीला देण्यात आलेले होते. तोच पर्याय 2025च्या आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मांडला जाईल. त्या बजेटनुसार म्हणजेच बजेटच्या मुख्य कार्यकारिणी विषयामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यासाठी लागणारे पैसे याची तरतूद केली जाईल. जर 2025च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीची पैशांची जी काही अडचण आहे ती जर का दूर केली तर नक्की मार्च आणि एप्रिलमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचं कर्ज माफ होताना बघायला भेटेल. परंतु त्यासाठी बजेटमध्ये तशी तरतूद व्हायला हवी. आता त्यातले त्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे की आम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्यातले त्याच निवडणुकीच्या अगोदरही घोषणा झालेल्या आहेत आणि त्यातले त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही नवीन सरकार आलेलं आहे त्या सरकारनेही कबूल केलेलं आहे. आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे, जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू. परंतु आपल्याला सरसकट कर्जमाफी होताना बघायला भेटणार नाही. जर सरसकट कर्जमाफी करायचं ठरलं तर त्यासाठी खूप पैसा लागणार आहे, जो की लाडकी बहीण योजनेमुळे सध्या कमी पडत आहे. जसं 2024चा अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये 47,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी खर्च केले जातील असंही सांगण्यात आलं. तसाच बजेट 2025चा सुद्धा असेल. 2025च्या बजेटमध्ये 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 47,000 कोटी रुपयांमध्ये वाढ होऊन ते नक्कीच 50, 55 किंवा 60,000 कोटींपर्यंत ती रक्कम जाऊ शकेल. तसेच शेतकऱ्यांसाठी सुद्धा कर्जमाफीचा विषय मांडला तर 2025च्या अर्थसंकल्पामध्ये पैशाची तरतूद करावी लागणार आहे. पैशांची तरतूद झाल्याशिवाय राहायची नाही. नक्की या पैशांची तरतूद होईल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ आपल्याला 2025मध्ये बघायला भेटेल. परंतु सरसकट कर्जमाफ होईल याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कारण की सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला केंद्राकडून किंवा इतर माध्यमातून मदत हवी असणार आहे. तीच जर का त्यांनी 3 लाखापर्यंत कर्जमाफी करायचं ठरवलं तर त्यासाठी सुद्धा मदतीची गरज असणार आहे. परंतु सरसकटपेक्षा ते 3 लाख किंवा 4 लाख अशी मर्यादेचे कर्जमाफ नक्की करते. पण कर्जमाफ हे होणार हे 100% आहेत. फक्त त्यासाठी वाट बघावी लागेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला मराठी मास्टरमाइंड हा यूट्यूब चॅनल नेहमी तुमच्या हितासाठी असेल. भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.